मित्रांनो, तुमच्या गावाची घरकुल यादी आलेली आहे आणि तुम्हाला माहीत सुद्धा नाही, कारण आमच्या गावाची घरकुल यादी आली सुद्धा आणि ती ग्रामसभेमध्ये वाचली सुद्धा गेलेली आहे। खूप साऱ्या गावकऱ्यांची नावं घरकुल यादीमध्ये आहेत। आता तुमच्या गावाची घरकुल यादी तुम्हाला कुठं पाहायला भेटेल आणि ही घरकुल यादी नेमकी कोणती आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। व्हिडिओला सेव्ह करून घ्या आणि एक लाईक नक्की करा। तर 2025 मध्ये आवास प्लस या ॲपद्वारे सेल्फ सर्वे झालेला होता, म्हणजे घरकुल योजनेचे फॉर्म भरणं सुरू होतं आणि तेव्हा आपण व्हिडिओ सुद्धा टाकलेला होता की सेल्फ सर्वेद्वारे आवास प्लस या ॲपद्वारे तुम्ही मोबाईलमधून फॉर्म कसा भरायचा। त्याला जवळपास 2,10,000 लोकांनी पाहिलेला होता। त्यानंतर ॲपमध्ये अपडेट आली आणि नवीन पद्धतीने फॉर्म भरायला सुरुवात झाली, तर तेव्हा सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला होता। त्यानंतर एकदा मुदतवाढ झाली तेव्हा पण टाकला, दोनदा मुदतवाढ झाली तेव्हा पण टाकला। असं 5-6 लाख लोकांनी आपला व्हिडिओ पाहून या घरकुल योजनेसाठी फॉर्म भरलेला होता। तर त्याच सेल्फ सर्वेची ही घरकुल यादी आहे। तुम्ही पण 2025 मध्ये आवास प्लस या ॲपद्वारे घरकुल योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुमचं नाव सुद्धा घरकुल यादीमध्ये आलं असेल। आता ही घरकुल यादी कुठं चेक करायची आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे। ही घरकुल यादी तुम्हाला कुठेही ऑनलाईन पाहायला भेटणार नाही सध्या तरी। ही घरकुल यादी तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये आली असेल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन याबद्दल विचारणा करायची आहे। आज आहे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या सर्वाधिक तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आपल्याकडे काय असतं ना, 15 ऑगस्टच्या दिवशी ग्रामसभा होत असते। काही गावांमध्ये 1 दिवसापूर्वी केली जात असते, कोणी 2 दिवसापूर्वीच करून घेतं, कोणी 4-5 दिवसापूर्वीच ग्रामसभा करतं, तर कोणी 15 ऑगस्ट झाल्यानंतर ग्रामसभा घेतं, तर कोणी 15 ऑगस्टच्या दिवशी ग्रामसभा घेत असतं। तर आमच्या गावामध्ये 1 दिवसापूर्वीच ग्रामसभा झालेली आणि त्यामध्ये ही जी घरकुल यादी आलेली आहे तर ती वाचली गेलेली। आजूबाजूच्या गावामध्ये 2-3 दिवसापूर्वीच ही घरकुल यादी वाचली गेलेली आहे। आता तुमच्या गावात पण घरकुल यादी आलेली आहे की नाही ते तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये जाऊन विचारावं लागेल। जर का आली असेल तर त्यांच्याकडून त्याचे तुम्ही फोटोज वगैरे काढून त्याच्यात तुमचं नाव आहे की नाही तुम्ही चेक करू शकता। आता ही घरकुल यादी प्रत्येकच गावाची आलेली आहे असं नाही, तर 70-80% गावांची घरकुल यादी आलेली आहे। बाकीच्यांची नंतर येईल, तर काही गावांची येणार सुद्धा नाही असं सुद्धा असू शकतं, कारण ते माझ्या हातात नाही। मी फक्त तुम्हाला माहिती देण्याचं काम करतोय। आता घरकुल यादीमध्ये जर का तुमचं नाव आलं असेल तर आनंदाची बातमी आहे, तुम्ही आपला व्हिडिओ पाहून फॉर्म भरला असेल तर या व्हिडिओवरती परत या आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचं नाव घरकुल यादीमध्ये आलेलं आहे। आता ज्यांचं नाव घरकुल यादीमध्ये आलेलं नाही तर ते दोष देतील ग्रामसेवकांना किंवा सरपंचांना की त्यांनी आमचं नाव घरकुल यादीमधून कट करून दिलं। तर मित्रांनो, त्यांना दोष देण्याचं काम नाही आहे। जर का तुम्ही 2025 मध्ये सेल्फ सर्वेद्वारे आवास प्लस या ॲपचा वापर करून फॉर्म भरले असतील आणि यामागचं कारण काय आहे तर त्या योजनेचा जो सेल्फ सर्वे होता त्याचंच नाव होतं सेल्फ सर्वे। सेल्फ सर्वे म्हणजे आपल्याला स्वतःला तो फॉर्म भरायचा होता आणि त्या फॉर्ममध्ये जर का तुम्ही चुकीचा ऑप्शन निवडला असेल, चुकीची टिक मार्क केली असेल, चुकीची माहिती भरली असेल आणि त्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल आणि त्यामागचं कारण स्वतः तुम्ही आहात, म्हणजे तुमचं नाव घरकुल यादीमध्ये आलं नसेल तर त्याचे दोषी तुम्ही आहात। ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण हा सेल्फ सर्वे होता। हे ग्रामपंचायतीकडून डायरेक्ट नावं नाही गेलेली वरती, आपण तो फॉर्म आपल्या मोबाईलमधून भरलेला आणि तो जर का आपण चुकीच्या पद्धतीने भरला असेल तर मग तुमचं सिलेक्शन झालं नसेल, तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसले नसाल, त्यामुळे तुमचं नाव घरकुल यादीमध्ये आलेलं नाही। ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक किंवा सरपंच याचे दोषी नाही। सध्या ही 2025-26ची जी घरकुल यादी आहे यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवा। आता हे पैसे कधी येतील? 1.5-2 महिन्यां तुमच्या गावाची तुमच्या गावाची घरकुल यादी आली असेल तर ही 1.5-2 महिन्यानंतर ऑनलाईन दिसायला लागेल। त्यानंतर तुमचं जे बँक अकाउंट आहे त्यासोबत लिंक केलं जाईल। मग तुमचा पहिला हप्ता येईल 15,000चा, कोणाचा 40,000चा येतो, कोणाचा 70,000चा येतो। अशा टप्प्याटप्प्याने हे हप्ते येत राहतील। तर हीच माहिती तुम्हाला द्यायची होती। घरकुल यादी आलेली आहेत, जाऊन एकदा नक्की चेक करा तुमच्या गावाची घरकुल यादी आली की नाही, विचारणा करा। आली असेल तर परत व्हिडिओवरती या, कमेंट करून नक्की सांगा आली आहे की नाही आणि तुमचं नाव त्यात आहे की नाही नक्की सांगा। व्हिडिओ खूप कामाचा आहे, महत्त्वाचा आहे। जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा कम्प्युटर वर्ड सेंटर। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।